ल्यांची अंतरवाली सराटीमध्ये पोहोचण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांनी टाइम बॉन्ड द्यावा, अन्यथा मी माझी भूमिका जाहीर करेन असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। सरकारनं मराठ्यांचा अंत पाहू नये असा इशाराही त्यांनी दिला। जातीय दंगली घडवण्याची सुरुवात त्यांनी केली, एका व्यक्तीमुळे त्यांच्यात आता फूट पडली अशी नाव न घेता त्यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली। पालघरमधल्या बोईसर इथे जरांगे पाटील यांची सभा होणार आहे। या सभेच्या निमित्तानं बोईसर शहरात जाहीर सभेची बॅनरबाजी करण्यात आली। विशेष म्हणजे बॅनरच्या शेजारी ओबीसी हक्क संघर्ष समितीकडून सुद्धा बॅनरबाजी करण्यात आली आहे। ओबीसी आरक्षणामध्ये होणारे हस्तक्षेप कुठल्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत अशा आशयाचेही बॅनर लावण्यात आलेत। एका बाजूला बोईसरमध्ये जरांगे यांच्या सभेचे बॅनर, तर त्याच बाजूला ओबीसी समाजाची बॅनरबाजी। आता ओबीसी समाजाच्या आरक्षणामध्ये हस्तक्षेप कुठल्या परिस्थितीत सहन केला जाणार नाही असा मजकूर सुद्धा या बॅनरवर लिहिण्यात आलाय। मनोज जरांगे पाटील यांचा फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडल्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलं। खोडसाळपणा करून हे बॅनर अज्ञातांनी फाडले आहेत आणि त्याची चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत। राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकारण सुरू झालंय। राजकीय नेत्यांमध्ये वाद विवादाची चांगलीच ठिणगी पडते। आरक्षणाच्या लढाईत एकटा पडलेलो नाही आणि संपूर्ण ओबीसी समाज पाठीशी असल्याचं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलंय। तर काही नेते मंडळींना माझी अडचण असेल तर माझ्या स्टेजवर न येता स्वतंत्र बैठका घ्या असा टोलाही त्यांनी वडेट्टीवार यांना लगावला। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात संघर्ष सुरू आहे। ओबीसी एल्गार सभेसाठी छगन भुजबळ यांच्या भाषणावर रोहित पवार यांनी टीका केली होती। रोहित पवार यांच्या टीकेला भुजबळ यांनी उत्तर दिलं, मला कोणीही स्क्रिप्ट देऊ शकत नाही। गेल्या 35 वर्षांपासून मी हे काम करतोय। मी ओबीसींचं काम हाती घेतलं आणि हेच माझं स्क्रिप्ट आहे। शाहू फुले आंबेडकरच माझं स्क्रिप्ट आहे असं भुजबळ म्हणाले। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेल्या कुणबी नोंदी शोध मोहिमेच्या अंतर्गत चांदवडच्या महसूलसह इतर विभागाच्या तपासणीत आतापर्यंत 14,000 पेक्षा जास्त कुणबी नोंदी सापडलेत। 27 नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्यामुळे आणखीन काही नोंदी सापडण्याची शक्यता आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी लातूरमध्ये धनगर समाजानं आंदोलन केलं। मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी पैठणमध्ये निदर्शनं करण्यात आली। धनगर बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं। कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांचा आहे, त्यामुळे त्या पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही। धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात विरोधाचा सूर लावणं योग्य नाही, त्यामुळे शासकीय पूजेला विरोध करू नका असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केलंय। कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचा प्रसाद असणाऱ्या बुंदीचे लाडू तयार करण्याला आता चांगलाच वेग घेतलाय। 10 लाख बुंदीचे लाडू बनवण्यासाठी एका आठवड्यापासून 100 कर्मचारी कामाला लागलेत। मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला। उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडी धरणासाठी 8.6 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे, त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला आहे। बीड जिल्ह्यात तब्बल 20 शाखा असलेल्या साईराम अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा अचानक बंद झाल्यानं ठेवीदारांमध्ये एकच खळबळ उडाली। ठेवीदारांनी मोठ्या संख्येनं बँकेच्या समोर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। अमरावतीलगतच्या बलगाव इथे दूध विक्री करणारा तरुण चक्क डेअरीमधल्या पॅकेटचं दूध आपल्या कॅनमध्ये टाकत असतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आहे। सोबतच महागड्या दरात दूध विक्री करून नागरिकांची लूट सुरू होताना सुद्धा दिसते आहे। कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात तयारीला वेग आलाय। यंदा पहिल्यांदाच नदीचा घाट, वाळवंट, दर्शनरांग असा 65 एकरांचा परिसर स्वच्छ करण्यात येतोय। 1200 आरोग्य कर्मचारी यासाठी तैनात करण्यात आले आहेत। नांदेड जिल्ह्यातील उमरी इथे श्री क्षेत्र महादेव मंदिर ते कपिलधारा पदयात्रेला सुरुवात झाली आहे। ही यात्रा
येत्या कार्तिकी पौर्णिमेला बीड जिल्ह्यातल्या कपिलधारा इथे पोहोचणार असून या ठिकाणी पदयात्रेचं स्वागत आणि महापूजा होणार आहे। मनमाड लासलगाव या 24 किलोमीटर मार्गाची दुरवस्था झाली आहे। या मार्गावरच्या 2 पुलांचे रक्षक कठडे हे नामशेष झाल्यानं पूल धोकादायक बनले आहेत। कोल्हापुरात राजू शेट्टी यांच्या भूमिकेला शेतकऱ्यांच्याकडून विरोध केला जातोय। शेट्टी यांच्या विरोधात शिरोळ तालुक्यातील शेतकरी एकवटलेत। ऊस हंगाम सुरू करण्याची मागणी करण्यात येते। साई संस्थान प्रशासन आणि शिर्डी ग्रामस्थांच्या मध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। संस्थानचे सुरक्षा रक्षक साई भक्तांवर आरेरावी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। या व्हिडिओवरून शिर्डीमध्ये ग्रामस्थ चांगलेच संतापले असून साई भक्तांची नम्रतेने वागा अन्यथा आम्ही चोप देऊ असा इशारा देण्यात आलाय। जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे सर्कल इथे गेल्या 1 महिन्यांपासून 10 डीपी जळल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। जळालेल्या डीपी तात्काळ दुरुस्त कराव्यात अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी करत हे आंदोलनही केलं। ललित पाटीलला 15 दिवस रुग्णालयामध्ये ठेवून घ्या असा आग्रह करणारं पत्र जेलच्या अधीक्षकांनी लिहिलं होतं। बंदोबस्त नसल्याचं कारण देत थेट 15 दिवस ठेवून घेण्याचं पत्र दिल्याचं न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। त्यामुळे ललितला ससूनचे डीन आणि जेलचे अधीक्षक हे दोघं मिळून पाठीशी घालत असल्याचं समोर आलंय। बीडच्या माजलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या विद्युत मोटारी जळाल्यानं गेल्या 5 दिवसांपासून माजलगाव शहराला पाणीच मिळालेलं नाही। त्यामुळे नागरिकांच्यामधून तीव्र संताप व्यक्त होतोय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून नगर संघचालक श्रीकांत दातार यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळेला त्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं। पंडित काका धनागरे महाराज यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित यज्ञात सहभागी होण्यासाठी भागवत वाशिम शहरामध्ये आले आहेत। निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेकडो निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते। शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करावं या प्रमुख मागणीसाठी धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कंत्राटी कर्मचारी हे संपावर आहेत। गेल्या 25 दिवसांपासून हे आंदोलन केलं जात आहे। प्रशासनानं दखल न घेतल्यानं आज चक्क पीपीई किट घालून निदर्शनं करण्यात आली। सिडकोच्या नैना प्रकल्पाला विरोध म्हणून पनवेलमधील 95 गावातील संघर्ष समिती आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी अनेक आंदोलनं केली। मात्र कोणतीही कारवाई होत नसल्यानं या आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी सगळ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलंय। आयटकच्या महाराष्ट्र राज्य काउन्सिलतर्फे 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या दरम्यान कोल्हापूर ते नागपूर संघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत सुद्धा संघर्ष यात्रा काढली जाणार आहे। नाशिकच्या जलसंपदा विभागात शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। जायकवाडीला पाणी सोडू नका अशी मागणी करत खासदार हेमंत कोळसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातल्या तोंडार मंडळाला दुष्काळग्रस्त यादीमध्ये समाविष्ट करण्यात यावं या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। ट्रॅक्टर आडवे लावून केलेल्या या आंदोलनानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली। ग्रामपंचायतीत असलेले संगणक परिचालक हे स्वतंत्र पद निर्माण करून नियुक्ती द्यावी, शिवाय या पदाला किमान वेतन देण्याच्या मागणीसाठी संगणक परिचालकांनी बीडच्या माजलगाव तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केलं। अहमदनगरमधील गुहा गावच्या ग्रामस्थांनी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। गुहा गावातून अनेक ट्रॅक्टरमधून गावकरी राहुरीकडे रवाना झालेत। गुहा गावात भक्त आणि पुजाऱ्यांना काही दिवसांपूर्वी मारहाण झाली होती। भजनाच्या साहित्याची तोडफोड करण्यात आल्यानं वारकरी संतप्त झाले होते। या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। पाथर्डी शहरातील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रांताधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषणाला बसलेत। मात्र
पालिका महसूल प्रशासनानं आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही, त्यामुळे आघाडीचे नेते किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जळगावातल्या महिंदळे परिसरातील कापूस पीक बोंडअळीनं फस्त केल्याचं दिसून आलंय. पावसाचं प्रमाण कमी असल्यानं शेतकऱ्यांनी फरदड कपाशीचं पीक घेतलं, मात्र त्यावर सुद्धा बोंडअळीनं आक्रमण केलंय, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात कपाशीचं 35,000 हेक्टरवर नुकसान झालंय. दुष्काळाचे पंचनामे प्रशासनाच्याकडून पूर्ण झाले असून शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. वर्ध्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आजचे दिन आले आहेत, कारण पांढरं सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसामुळे शेतकऱ्यांना आजचे दिन आले आहेत. वर्ध्याच्या हिंगणघाट इथली कृषी उत्पन्न बाजार समिती विदर्भातली सगळ्यात मोठी आणि या बाजार समितीच्या आजूबाजूच्या जिल्ह्यातून कापूस विकायलाही येत असतो. सध्या इथे कापसाला चांगला दर मिळतोय. 7 ते 7,300 रुपये इतका भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत्री आणि मोसंबी यांची मोठी आवक झाली आहे. सोमवारी 238 टन संत्री आणि 189 टन मोसंबींची आवक झाली. नागपूरच्या संत्रीचा हंगाम सुरू झाला आहे. आवक वाढल्यानं होलसेल मार्केटमध्ये 20 ते 40 रुपये भाव मिळतोय. किरकोळ मार्केटमध्ये 60 ते 100 रुपये दरानं संत्र्याची विक्री होते. अपुऱ्या पावसामुळे रब्बीचा घटलेला पेरा आणि थंडीच्या अभावामुळे उत्पादनातील संभाव्य घट यामुळे बाजारात ज्वारीची टंचाई निर्माण झाली आहे. अशात ज्वारीचे दर आता शतकाकडे वेगानं वाटचाल करतायत. सध्या किरकोळ बाजारात ज्वारीचा प्रति किलो दर 85 रुपये इतका आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाला टीसीनं कारवाईचा धाक दाखवला, त्यामुळे घाबरून जाऊन त्यानं रेल्वेतून थेट उडी मारल्याचा प्रकार नागपुरात घडला आहे. या घटनेमध्ये हा तरुण गंभीररित्या जखमी झालाय. पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँगनं दहशत माजवून उत्तमनगर इथे वाईन्सच्या दुकानावर दरोडा घातल्याचं दिसत आहे. यात 3 लाख रुपयांची रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरण्यात आल्यात. यावेळेला 2 जणांनी तलवार हवेत फिरवून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी 3 जणांना नंतर अटक करण्यात आली. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.